नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। रण अब प्रचंड है, बल है, बलवान है, क्रांति का संकल्प है, विकास में विश्वास है, नीतियों की राजनीति है, विचारों पर प्रहार है, वर्तमान है, इतिहास है, विपक्ष की हुंकार है, वादों पर विवाद है, चुनौतियों का अंबार है। राष्ट्र की है ये पुकार, अब की बार किसकी सरकार। राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इनके सुपुत्र सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, इन्होंने कमल चिन्ह पर लोकसभा चुनाव लड़े, इसके लिए दबाव तंत्र शुरू किया है। भाजपा कार्यकर्ताओं ने ऐसी मांग प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इनसे की है। पक्ष कार्यकर्ताओं की बैठक में भाजपा नेता रविंद्र चौहान, इन्होंने डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका काम शुरू करे ऐसा कार्यकर्ताओं को कहा, लेकिन सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे कौन से चिन्ह पर चुनाव लड़ेंगे, इस संबंध में स्पष्टता नहीं की है, जिससे संबंधित संभ्रम अभी तक बरकरार है। सर्वांना माहित आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा गेली वर्षानुवर्ष एनडीएचा उमेदवार या मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने जिंकून येतो। एनडीएचे उमेदवार म्हणून गेली 10 वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या मतदारसंघामध्ये हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात। आचारसंहिता लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रत्यक्ष भेट घ्यायची होती। त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या सगळ्यांबरोबर एनडीएच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जसं संकेत दिलेत, आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय बावनजींनी जसं सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी एनडीएचा उमेदवार असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी तो एनडीएचा उमेदवार प्रचंड बहुमताने जिंकला पाहिजे, यासाठी पूर्ण ताकदीने काम करावं। महायुतीमध्ये बरेच पक्ष एकत्र आहेत, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि नव्याने अजूनही बरेच पक्ष या पार्टीमध्ये महायुतीत सामील होत आहेत। त्यामुळे यांचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे कार्यकर्ते बरेच वर्ष एकत्र काम करतात, यांना सर्वांना कुठेतरी सुरुवात करून देण्याची गरज असते आणि म्हणून आज डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण आहे, उल्हासनगर, अंबरनाथ अशा 4 ठिकाणी आज अशा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांबरोबर आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आज प्रत्यक्ष भेट, त्यांना त्यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला का जिंकायचं आहे तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक सीट किती महत्वाची आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रत्येकाशी ओळख, त्यांच्याबरोबर संपर्क हे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आज या बैठकीचं आयोजन केलं। सर, महायुतीमध्ये आणखीन एक पक्ष काही काळामध्ये जॉईन होते असे संकेत मिळत आहेत। निश्चितच कल्याण लोकसभेमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ताकद वाढणार आहे। तुम्ही काय सांगाल याबद्दल, किती सकारात्मक आहे? आपल्याला सर्वांना माहित आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होणं ही देशाची असणारी गरज आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।